हॅलो ऑल, कसे आहात? तर आज आम्ही निघालो होतो गुरुकुलच्या दिवाळी इव्हेंटला. तर गुरुकुल काय आहे हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. आणि डाऊनटाऊनला जसं की आज ऑर्गनाईज केलेला होता हा इव्हेंट आणि ऑलमोस्ट आम्ही रेडी होऊन पोहोचलो होतो तिथे. ते आम्ही ऑनलाईन त्यांचे तिकीट काढले होते, जसं की $5 पर पर्सन होतं. जर तुम्ही ऑन दी स्पॉट तिथे तिकीट काढलं तर $10 पर पर्सन आणि ग्रँडपॅरेंट्ससाठी $20 पर पर्सन. तर हे आमचं ऑनलाईनच सगळं झालेलं होतं. तसे टॅग दिले जातात एंट्रीसाठी आणि एंट्री केल्यावर असं छान इंडियन पद्धतीने स्वागत पण केलं जातं टिळा वगैरे लावून. आणि जसं आम्ही आलो ते ऑलरेडी अजेंडा शेअर केला होता ॲक्टिव्हिटीजचा. गेम्स आणि मुलांसाठी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज होत्या दिवाळीच्या. दिवा वगैरे बनवणं, भरपूर काही होतं. ते ऑलरेडी स्टार्ट झालेलं होतं. तर माझ्या मुलीने थोड्याफार गोष्टी तिथे एन्जॉय केल्या आणि असे भरपूरसे गेम्स तिथे ठेवलेले होते, ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या होत्या. तर हे सगळं मुलांचं एन्जॉय करणं चालू होतं. खूप छान पद्धतीने डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि हे सगळे व्हॉलेंटियर्स सगळे काम एकमेकांना शिफ्टमध्ये म्हणजे सांभाळून घेतात आणि करत असतात. आणि जसं की अजेंडा शेअर केलेला होता इव्हेंटचा, पहिले 2 तास ॲक्टिव्हिटीज आणि गेम्ससाठी होते आणि त्याच्यानंतर इव्हेंट स्टार्ट होणार होता. मग इव्हेंट स्टार्ट हा लक्ष्मीच्या आरतीने झाला आणि त्याच्यानंतर कृष्णलीला मुलांना दाखवण्यात आली आणि त्याच्यानंतर सामूहिकरित्या वंदे मातरम गाण्याचं गायन झालं आणि सगळ्यांना स्वीट्स, मुलांना कॅडबरीज देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. तर असा हा दिवाळी इव्हेंट खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलेला आणि सगळ्यांनी एन्जॉय पण केला आणि खूप छान समाधान वाटतं की मुलं ते एन्जॉय करतात आणि आपली संस्कृती, आपलं सगळे गोष्टी शिकतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.